त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शिवमुद्रा प्रतिष्ठान जुना बुधवार पेठ यांच्या वतीने पंचगंगा घाट परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपोत्सव 2025 भव्य उत्साहात साजरा करण्यात आला। बुधवार पहाटे 3:30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम दीप प्रज्वलनाने या दिव्य सोहळ्याची सुरुवात झाली। त्यानंतर घाट परिसरात 51,000 पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या। त्यामुळे पंचगंगा नदी किनारा तेजोमय प्रकाशात न्हाऊन निघाला। या दीपोत्सव प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवडे, माजी भाजप महानगराध्यक्ष संदीप देसाई, अभिषेक बोंद्रे, ऐश्वर्या मुनेश्वर, प्रताप जाधव, प्रकाश गवळी, अफजल पिरजादे, नेपोलियन सोनवणे, अविनाश साळोखे, सुशील भांदिगरे, राजेंद्र करंबे, अनिरुद्ध कोल्हापुरे आदी मान्यवर उपस्थित होते। दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पंचगंगा घाटावरील दीपोत्सव हा आता कोल्हापूरच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग बनला आहे। श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा लोकोत्सव जनतेच्या सहभागातून यशस्वी होत आहे। विविध तरुण मंडळी आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक व्यापक रूप घेत असल्याचं शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक देसाई यांनी सांगितलं। दीपोत्सवाच्या नियोजन आणि यशस्वी आयोजनात निलेश जाधव, अक्षय मिठारी, रोहित गायकवाड, राज कापसे, प्रवीण चौकुले, अक्षय मोरे, विनोद हजारे, ऋतुराज पाटील यांच्यासह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। पंचगंगा घाटावर हजारो नागरिकांची मध्यरात्रीपासून उपस्थिती पाहावयास मिळाली। पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात प्रज्वलित झालेल्या हजारो पणत्यांमुळे घाट परिसरात दिव्य आणि भक्तिमय वातावरणाचं दर्शन घडले। जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर।